तुझी माझी यारी भाग 55. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात निया म्हणाली, हो मला पडलाय फरक, कारण मी रुसीला चाहते. मग कोणीही त्याला माझ्याशिवाय पसंत करू शकत नाही. मग आभाच का असेना? आधी तर आभा मला पसंत नव्हती, कारण ती नेहमी सर्वांचं अटेन्शन घेत असते. परंतु आज तिने चक्क माझा प्रेम घेतलाय. रुसी फक्त माझा आहे, फक्त माझा. जयतीचे बोलणे ऐकून खूपच शॉक झाला होता. आतापासून पुढे R3च्या केबिनमध्ये रुसीने आभाला सोप्यावर बसवले होते. आभा ऋषीला एक नजर बघते की रुसी खूप रागात आहे. ती आपली मान खाली करते. रुसी रागाने त्या केबिनमध्ये इकडे तिकडे चालत होता. तो विचार करत होता की काय म्हणू हिला, ही का अशी कामे करते. आभा ऋषीला बघते. ऋषी काहीच बोलत नव्हता. तेवढ्यात आभा हिम्मत करून बोलायला लागते की ऋषी ते मी. मग ऋषी तिच्या जवळ येऊन थांबतो. ऋषी म्हणतो, आभा काय होतं ते, आणि तू काय करत होती तिथं? तुला काय गरज होती ते सर्व करण्याची? ऋषी आभावर बरसत होता. ऋषी तिच्यावर भडकतो. आभाला आधीच माहिती होतं की ऋषी तिच्यावर भडकेल, पण इतका जास्त भडकेल हा आयडिया तिला नव्हता. त्याचा अवतार पाहून आभाच्या डोळ्यात पाणी येते. ती रडायला लागते. ऋषी बघतो की आभा रडत आहे. तो मनातच म्हणतो की मी आभाला जास्तच बोललो. आभाच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याचा गुस्सा काळजीत बदलतो. तो तिचे अश्रू पुसतो आणि तिला चूप करून तिला मिठी मारत बोलतो, आय एम सॉरी, मी तुझ्यावर इतका रागावलो. आभा जी बिलकुल शांत झाली होती. ऋषी तिला सोडतो आणि तिला प्रेमाने समजावितो, तुला असं कोणालाही मारायला नाही पाहिजे होतं आभा. आभाचे केस पूर्ण विखुरले होते. त्यांना ऋषी सवारतो आणि बोलतो, हे बघ आभा, जर तुला कोणी हर्ट केलं असेल त्यासाठी मी आहे ना तुझ्यासोबत. ते मी विचार करेल की त्या लोकांची काय करायची आहे मला. पण तू मला प्रॉमिस कर की तू पुन्हा अशी करणार नाही. तेवढ्यात आभा बोलते, नाही, मी तिला स्वतः पाहून घेईल. मग आभा त्याला सर्व सांगते की नियाने सावी आणि तिच्याबद्दल काय बोलले होते. ऋषीला नियाबद्दल ऐकून त्याला नियाचा खूप राग येतो, पण आभाला पाहून तो आपला राग कंट्रोल करतो. आभा म्हणाली, मी काहीच प्रॉमिस करणार नाही तुझ्याशी. असंच ती जिद करू लागते. ती हे सर्व बोलताना खूप क्यूट दिसत होती. ऋषी आभाला असं क्यूट पाहून तो पटकन तिच्या गालावर किस करतो. आभा त्याच्या किस केल्याने लाजते. ऋषी बघतो की आभा लाजत आहे. तो स्माईल करतो. आभा तर आत्ताही लाजत होती. मग ती आपले डोळे खाली करते. मग ऋषी तिला बोलतो, आता तू अशीच लाजत राहशील तर माझ्यावर कंट्रोल राहणार नाही. तो तिच्याजवळ जातो. ऋतिक आणि सावी केबिनकडे येत होते. सावी खूपच घाबरली होती. ऋषीने आभाचे काय हाल केला असेल आणि आता माझी पाळी आहे असं ती विचार करत होती. काय माहिती हा मला काय काय बोलेल, आणि जर याने माझ्या पप्पांना सांगितले तर पक्का माझी विदाई तय आहे. मग ती ऋतिकला रागाने बघते. ह्याला तर मी नंतर बघेल. हा मला जाऊ देता तर वाचली असती मी ऋषीपासून, पण हा मला इकडे घेऊन आलाय. वाचव देवा मला ह्या डेव्हिलपासून. ऋतिकही बघतो की सावी मला घुरत आहे. मग तो तिला घाबरवतो. आज तू खूप मोठी चुकी केली. तुला माहिती नाही ऋषी किती रागात आहे. तो तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो, बेस्ट ऑफ लक. सावीच्या तोंडून दुःखाचे आवाज निघते. कारण सावीने जेव्हा नियाला धक्का दिला होता तेव्हा तिला थोडं लागलं होतं. जसं ऋतिक सावीचे ऐकतो तो तिला बघून थोडा परेशान होतो. ऋतिक म्हणतो, तुला लागलं आहे का सावी? चल आता डॉक्टरकडे जाऊया. पण सावी त्याला नकार देते आणि समोर जाते. ऋतिक तिला जाताना बघत बोलतो, ही नेहमी माझ्या गोष्टीला नकार का देते? इकडे केबिनमध्ये ऋषी जो की आभाच्या जवळ बसून तिच्या कमरेत पकडले होते त्याने, तो तिला किस करणारच होता. तेवढ्यात त्या केबिनमध्ये ऋतिक आणि सावी येतात. ऋतिक त्या दोघांना पाहून स्माईल करतो, परंतु सावी पूर्ण हैराण होती ते दृश्य पाहून, कारण तिला वाटत होतं की ऋषी आभाला ओरडेल, पण इकडे तर उलटाच झाला होता. आभा त्या दोघांना पाहून ऋषीपासून वेगळी होते. ऋषी त्या दोघांना पाहून बोलतो, तुम्ही दोघे इथं? ऋतिक म्हणतो, हो आम्हीच आहोत. तसं ऋषी, आम्ही चुकीच्या वेळी आलोय वाटतं.
आभा म्हणाली, नाही नाही, असं नाही आहे. माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं आहे. ऋषी तेच बघत होता. ऋषी आभाचे ऐकून स्माईल करतो. असं आहे काय? ऋतिक म्हणतो. हो असंच आहे, तुम्ही बोला. असं म्हणून आभा सावीचा हात पकडून तिला केबिनच्या बाहेर नेते. ऋतिक म्हणतो, ऋषी तू आणि आभा काय करणार होते? ऋतिक त्याची चेष्टा करत बोलतो. ऋषी त्याला घुरतो. मग ऋतिक चूप होतो. ऋषी म्हणतो, मला सर्व जाणून घ्यायचे आहे की आज काय काय झाले आभासोबत. त्या मुलीची काय प्रॉब्लेम आहे. हे बघ ऋतिक, तू लवकर माहिती काढ. इकडे आभा सावीला म्हणत होती, तुला काय झालं? अशी मूर्ती बनवून का आहेस तू? सावी म्हणाली, आभा ऋषीने तुला काहीच नाही म्हटल्यावर म्हणजे मी आता टेन्शन फ्री झाली आहे. मला वाटलं होतं की आज ऋषी तुला आणि मला सोडणार नाही आहे. मला ऋषीच्या गुस्स्याची खूप भीती वाटते. पण असं वाटते तुझ्यापासून ऋषीचा गुस्सा निघून गेलाय. आभा म्हणाली, सावी तू म्हणत आहे तसं काहीच नाही आहे. मग आम्हा सावीला सर्व सांगते की ऋषी तिच्यावर तुटून पडला होता. मी तर रडत होती त्याचा राग पाहून. मग सावी रडत तिचा हात पकडत बोलते, म्हणजे आता माझी पाळी आहे. ती जोरजोराने रडायला लागते. इकडे रोहन कोणासोबत फोनवर बोलत होता. तुम्ही मला फोर्स करू शकत नाही. तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगा. मी आधीच नकार दिला होता. तर का तुम्ही मला परत परत तेच बोलता? मी शेवटचं सांगतोय, मी हे करणार नाही. आणि ही गोष्ट आपल्या बासला सांगून द्या. असं म्हणून तो रागाने काल कट करतो आणि कॉलेजच्या बाहेर जातो. तो आपल्या कारमध्ये बसून निघून जातो. त्याचे बोलणे सावी आणि आभा ऐकत होत्या. त्या दोघेही कॉलेजमधून रोहनच्या मागे मागे बाहेर येत होत्या. इकडे दुबईमध्ये तो व्यक्ती शर्मासोबत कारमध्ये बसून कुठंतरी जात होता. तो व्यक्ती म्हणतो, तू 2 दिवसानंतरची इंडिया जायची तयारी केली की नाही? शर्मा म्हणतो, हो सर केली आहे. तो व्यक्ती म्हणतो, बस 2 दिवसांनी मी आपल्या मुलाला भेटेन. शर्मा म्हणतो, सर परंतु तुम्ही आपल्या मुलाचं लग्न त्या मुलीसोबतच का करायचे ठरवले आहे? पण त्या मुलीची इच्छा आहे की नाही तुमच्या मुलाशी लग्न करायची? तुम्हाला माहीत आहे तुमचा मुलगा कोणा दुसऱ्या मुलीला पसंत करतो. तुम्हाला करायचे तरी काय आहे? मग तो व्यक्ती बोलतो, मी फक्त आपल्या मुलाला जे त्याच्यासाठी चांगले आहे तेच मी त्याला देऊ इच्छितो. इकडे भारतामध्ये आभा आणि सावीने रोहनचे बोलणे ऐकले होते. आभा म्हणाले, रोहन कोणाशी बोलत होता आणि तो थोडा परेशान दिसत होता. तो असा रागात कुठं चाललाय? सावी म्हणाली, हो आभा, मलाही तो परेशान वाटला. संध्याकाळची वेळ, कदम निवास. सावी आपल्या रूमच्या बाहेर येतच नव्हती. तिला भीती वाटत होती ऋषीची. काही वेळ ती रूमच्या बाहेर निघतच नाही. पण तिला खूप जोरात भूक लागते. तिला भूक कंट्रोल होत नव्हती. तेवढ्यात ती लपून छपून चोरासारखी रूमच्या बाहेर निघते. ती इकडे तिकडे ऋषीला बघू लागते. परंतु तेवढ्यात तिला ऋषीचा रूम दिसतो. त्याच्या रूमचा लाईट ऑफ होता. तिला समजते की ऋषी आतापर्यंत घरी आलेला नाही आणि मी इतक्या वेळची उपाशी होती. ती दीर्घ श्वास घेते आणि बोलते, चल सावी, हात चांगला मोका आहे. पटकन काहीतरी खाऊन घे आणि आपली भूक शांत कर. ऋषीच्या येण्याअगोदर तुला हे करायचे आहे. ती एका मेडला जेवण लावायला सांगते. मेड जेवण डायनिंग टेबलवर घेऊन येते. सावी एकटीच आपल्यासमोर ठेवलेल्या जेवणावर तुटून पडते आणि ती जेवण करून उठतच होती की तिची नजर समोर एका व्यक्तीवर जाते, जी तिला रागाने बघत होता आणि तो ऋषीच होता. सावी त्याला बघून शॉकमध्ये जाते. ती बोलते, तू आलास ऋषी ब्रो. मी जेवण केलंय. आता मी आपल्या रूममध्ये चालली. मला खूप झोप येत आहे. ती आपल्या रूमकडे जातच होती. तेवढ्यात ऋषी तिला थांबवितो. ऋषीचा आवाज ऐकून सावी आपली मान खाली करून त्याच्याकडे फिरते, जसं की ती पूर्ण तयार आहे ऋषी जे बोलेल ते ऐकायला. आणि तेच होते सुद्धा. ऋषी सावीवर खूप ओरडतो आणि यापुढे असं काही करायला वार्न करतो. सावी ऋषीच्या वॉर्निंगने खूप घाबरली आणि ती बिलकुल चूप होती. तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.